नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोट यामधून क्लास 12चे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे वर्ग 12वीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट मधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगणार आहोत। काल आपण ट्रेडिंग अकाउंट आपण बघितलं होतं, पार्टनरशिप फायनल अकाउंट मधलं। आज विद्यार्थ्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं असते ते समजावून सांगणार आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि नोटिफिकेशनमध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा सांगा प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचे यूट्यूबचे चॅनल सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशनमध्ये जाऊन ऑल करायला, जेणेकरून त्यांना सुद्धा अकाउंटचे हे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरून बघता येतील। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट मधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। प्रॉफिट and loss account। विद्यार्थी मित्रांनो, हे स्ट्रक्चर आहे। हे स्ट्रक्चरची आखणी कशी असते ते मी तुम्हाला सांगतो आहे। आता वरती तुम्ही लिहिलं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्या खाली लिहायचं फॉर द इयर एंडेड, फॉर द इयर एंडेड, म्हणजे जे आर्थिक वर्ष असते, आर्थिक वर्षाला संपणाऱ्या वर्षाकरिता ते असते। म्हणजे हे जे हिशेब असतात तर हिशेब हे कधी बघितले जातात तर आर्थिक वर्षाच्या शेवटी, म्हणजे फायनान्शियल इयर जे आहे, फायनान्शियल इयरच्या शेवटी हे सगळे हिशोब बघितले जातात। त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली लिहिलं जाते फॉर द इयर एंडेड। आता याच्यामध्ये सुद्धा दोन साइड असतात, एक डेबिट साइड असते आणि दुसरी क्रेडिट साइड असते। स्ट्रक्चरची आखणी मी तुम्हाला सांगत आहे। ही अशी स्ट्रक्चरची आखणी आहे। आपणास ही आखणी दिसत असेल। पर्टिक्युलर अमाउंट अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता। अमाउंट जे आहे तुम्ही पूर्ण शब्द सुद्धा लिहू शकता, पूर्ण वर्ड लिहू शकता किंवा शॉर्ट मध्ये सुद्धा लिहू शकता। इथे डोक्यावरती डेबिट आणि इथं क्रेडिट। आता ही जी डेबिट साइड आहे, या डेबिट साइडला काय असतं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये असतात पूर्ण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। कुठले असतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दर्शवत असतो। आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साइड आहे
तिथे काय दर्शवतो आपण, तर इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम दर्शवत असतो, जेवढे असतील तेवढे. आता याच्यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवत असतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तर याचे सुद्धा 3 पार्ट तयार होतात, 3 भाग पडतात याचे. म्हणजे या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जेही कुठल्या प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दर्शवले जाते त्यांचं 3 भागांमध्ये वर्गीकरण केले जाते, क्लासिफिकेशन केले जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे याच्यामध्ये ऑफिस जो आहे, ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, ऑफिस एक्सपेन्सेस असतील वेगवेगळ्या स्वरूपाचे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड याच्यामध्ये खर्च राहणार आहेत. ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड काही खर्च येतील. आणि त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन रिलेटेड एक्सपेन्सेस याच्यामध्ये येणार आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, पहा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एक्सपेन्सेस याच्यामध्ये येतात. पहिलं म्हणजे ऑफिसशी रिलेटेड, दुसरं ॲडमिनिस्ट्रेशन शी रिलेटेड एक्सपेन्सेस येतील. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन शी रिलेटेड एक्सपेन्सेस याच्यामध्ये येणार आहेत. कुठले कुठले सांगितले मी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जे कुठल्या प्रकारचे एक्सपेन्सेस येतात तर मुख्यपणे कुठले असतात तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणू शकतो. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा त्यांचं 3 गटामध्ये वर्गीकरण केले जाते, क्लासिफिकेशन केले जाते त्या एक्सपेन्सेसचं. त्याच्यामध्ये काही ऑफिसशी रिलेटेड असतात एक्सपेन्सेस, काही ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड असतात आणि काही सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस याच्यामध्ये असतात. तर ते कुठले कुठले असतात ते मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये टू सॅलरी, आता याच्यामध्ये याच्या डेबिट साईडला सॅलरीज हे पद असणार आहे. आता सॅलरी जी आहे तर आपली जी पार्टनरशिप फर्म आहे त्याच्यामधले जे वर्किंग करणारे काही एम्प्लॉईज असतील तर त्यांना सॅलरी दिली जाणार आहे. तर सॅलरी हे जे पद आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवले जाते. हे ऑफिसशी रिलेटेड खर्च असू शकतो, कारण ऑफिसमध्ये काही एम्प्लॉईज असतात. पार्टनरशिप फर्मचं एखाद्या ठिकाणी ऑफिस असू शकते, तर त्याच्यामध्ये जे कार्य करणारे जे एम्प्लॉईज असतात त्यांना सॅलरी दिली जाते, त्यामुळे हा ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे. त्यानंतर टू सॅलरीज अँड वेजेस, सॅलरीज अँड वेजेस. आता हा सुद्धा याच्यामध्ये असं जर पद असलं सॅलरीज अँड वेजेस तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावं लागत असते. आता काही एम्प्लॉईजला सॅलरीज दिली जात असे आणि काही जे कामगार असतील, वर्कर असतील तर त्यांना मजुरी सुद्धा दिली जाते. तर अशा स्वरूपाचे जे पद असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपणास घ्यावायचं असते. हे सुद्धा ऑफिसशी रिलेटेड आहे. त्यानंतर टू रेंट अँड रेट्स, हे जे पद आहे हे सुद्धा डेबिट साईडला आपणास दर्शवायचं असते. आता रेंट म्हणजे काय आहे की रेंट म्हणजे भाडं वगैरे आहे. तर रेंट अँड रेट्स म्हणजे भाडं आणि दर असं आपण त्याला म्हणतोय. तर काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भाडे उत्पन्न होतात
काही कारणानिमित्त तर ते जे आपण देतो आहे तर तो जो एक्सपेन्सेस आहे रेंट आणि रेटच्या स्वरूपात तो आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवावा लागेल. त्यानंतर आहे टू इन्शुरन्स. हा जो इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. याच्यामध्ये हा सुद्धा ऑफिसशी रिलेटेड खर्च होऊ शकतो, कारण ऑफिसचा इन्शुरन्स काढला जाऊ शकतो. त्यानंतर तर हा ऑफिसमध्ये येईल हा इन्शुरन्स. आणि मग आता इन्शुरन्स काढले की इन्शुरन्सचा प्रीमियम भरायला लागते पार्टनरशिप फॉर्मला, त्याच्यामुळे हा एक खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, म्हणून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. त्यानंतर टू इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग. इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग असं जे पद असेल इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग, हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला घ्यावायचं असते. इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग हा सुद्धा ऑफिसशी रिलेटेड खर्च विद्यार्थी मित्रांनो हा येणार आहे. त्यानंतर टेलिफोन अँड पोस्टेज. टेलिफोन पोस्टेज टेलिफोन पोस्टेज सुद्धा ऑफिसशी रिलेटेड खर्च येणार आहे. हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला घ्यावायचा असतो. हे सगळे जे काही एक्सपेन्सेस आपण पाहत आहे कशाशी रिलेटेड आहे, तर हे ऑफिसशी रिलेटेड खर्च आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकीची पद आहेत तर हे मोठं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. टू सॅलरीज, त्यानंतर सॅलरीज अँड वेजेस, रेंट अँड रेट्स, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग, टेलिफोन, पोस्टेज, हे जेही पद असले तर हे पद आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावायचे असतात. हे मोडून घेतोय सध्याचे, कारण इथे मोड कमी पडते. हे त्यानंतर पुढील पद्धत तुम्हाला सांगतो आहे. आपण आलो होतो टेलिफोन अँड पोस्टेज पर्यंत, कारण ऑफिसमध्ये टेलिफोन असतो, ऑफिसमध्ये इलेक्ट्रिसिटीचा खर्च सुद्धा होतो, लाइटिंगचा खर्च होतो, टेलिफोनचा खर्च होतो, काही पत्रव्यवहार होतात त्यामुळे पोस्टेजचा सुद्धा खर्च होतो. हे सगळे ऑफिसशी किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड खर्च आहेत. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला याला घेऊ शकता, कारण काही ऑफिस म्हटलं की काही प्रिंटिंगचा खर्च सुद्धा येईल, काही स्टेशनरी वगैरे लागेल, पेन, पेन्सिल, खोड रबर, स्टॅपलर्स असेल वगैरे वगैरे. तर हा सुद्धा नोटबुक वगैरे तर स्टेशनरीचा सुद्धा खर्च येतो ऑफिससाठी. त्यानंतर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. टू ट्रॅव्हलिंग expenses. To traveling expenses of salesman. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा जो खर्च आहे हा सेल्समन आहे, म्हणजे विक्रेता आहे.
तर हा विक्रेता पार्टनरशिप फर्ममध्ये ज्याही कुठल्या प्रकारच्या वस्तू असतात त्या विकण्यासाठी हा जिथे जाणार आहे, तर त्याच्यासाठी त्याला प्रवासाचा खर्च दिला जातो, ट्रॅव्हलिंगचा खर्च दिला जातो, एक्सपेन्सेस तो सुद्धा कुठे येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. कारण हा सेल्समन आहे, हा जिथे जाणार त्याला ट्रॅव्हलिंगचा प्रवासाचा त्याला खर्च दिला जातो, म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याला दिला जातो. अशा स्वरूपाचा एक्सपेन्सेस असेल तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. हा सेलिंगशी रिलेटेड खर्च आपण याला म्हणू शकतो, म्हणजे विक्रीशी रिलेटेड. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन असेट. टू डेप्रिसिएशन ऑन असेट. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, की डेप्रिसिएशन म्हणजे एखादी असेट आहे. असेट म्हणजे काय, संपत्ती. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये एखादी म्हणजे कार म्हणू शकतो, गाडी म्हणू शकतो, एखादी बिल्डिंग म्हणू शकतो. त्यानंतर एखादी कुठल्याही प्रकारची असेट संपत्ती, तर ती संपत्ती वापरून काय होते, तिची झीज होते आणि त्या संपत्तीची झीज झाल्यामुळे तिचं काय होते, मूल्य कमी होत असते. त्यालाच काय म्हटलं जाते, त्यालाच डेप्रिसिएशन म्हणजे त्यालाच घसारा सुद्धा असं म्हटलं जाते मराठीमध्ये. तर इंग्लिशमध्ये त्याला डेप्रिसिएशन असं म्हटलं जाते. म्हणजे एखादी असेट किंवा एखादी संपत्ती वापरून काय होते, दीर्घकाळपर्यंत ती खराब होऊन जाते आणि ज्या वेळेला ती विकल्या जाते तर मूळ किमती एवढी किंमत त्या असेटची येत नाही आहे. म्हणजे त्याच्यावर काही कमी किमतीने ती विकल्या जाणार आहे. मग जी कमी किमतीने विकल्या चालली आहे याचा अर्थ काय, की त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज केलं आहे, घसारा चार्ज केलेला आहे. म्हणजे त्या संपत्तीची काय झाली, झीज झालेली आहे. तर जो काही डेप्रिसिएशन असेल, जो काही घसारा असेल असेटवरचा, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अशा पद्धतीने इथे दर्शवला जाणार आहे. त्यानंतर टू लोडिंग चार्जेस. आता हे जे लोडिंग चार्जेस आहेत, तर जो स्टॉक आहे किंवा माल आहे एखाद्या गाडीमध्ये लोड केला जात असेल, भरल्या जात असेल, तर त्यासाठी काही वर्कर्स लागतात. तर त्याला म्हटलं जाते लोडिंग चार्जेस. मग त्याच्यामध्ये हमाल असतील तर त्यांना सुद्धा काही पैसे द्यावे लागतात. ते लोक सुद्धा तसे काम करत नाही. तर हा जो लोडिंग चार्जेस आहे हा सुद्धा कशाशी रिलेटेड आहे, आपण सेलिंगशी रिलेटेड याला म्हणू शकतो. तर गाडीमध्ये माल भरण्यासाठी, लोड करण्यासाठी आलेला खर्च जो असेल म्हणजे त्याला लोडिंग चार्जेस आपण म्हणू. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो येणार आहे. त्यानंतर टू ऑडिट फी. ऑडिट फी. विद्यार्थी मित्रांनो, ही जी ऑडिट फी आहे, ऑडिट फी माहिती आहे का तुम्हाला कशाला म्हणतात? ऑडिट फी म्हणजे जे काही पार्टनरशिप फर्म जे आहे, तर पार्टनरशिप फर्मचे जे काही वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार चालतात, ट्रान्झॅक्शन चालतात, ते अकाउंटंट काय करतो, लिहून घेत असतो खातेवहीमध्ये, आपल्या लेजर्समध्ये. आणि मग फायनली फायनान्शियल इयरच्या शेवटी हे सगळे जे हिशोब आहेत हे मेंटेन केले जातात व्यवस्थित. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट वगैरे. आणि त्याच्यानंतर मग हे हिशोब जे आहेत हे व्यवस्थित लिहिले आहेत किंवा नाही, तर हे CA कडून ते चेक करून घ्यावे लागतात किंवा एखाद्या ऑडिटरकडून ते चेक करून घ्यावे लागतात. तेव्हा त्याला ते चेक करण्याची जी काही फीस दिली जाते त्याला म्हटलं जाते ऑडिट फी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पद आहेत हे तुमच्या लक्षात आले असतील. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, डेप्रिसिएशन ऑन असेट, लोडिंग चार्जेस आणि ऑडिट फी. हे अशा प्रकारचे जे पद आहेत हे सुद्धा कुठे घ्यावे लागणार आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावं लागणार आहे. तर याच्यामध्ये हा प्रिंटिंग अँड स्टेशनरी तुम्हाला सांगितलं, हा जो खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, तर हा ऑफिसशी रिलेटेड असणार आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड असेल. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन हा जो आहे हा सेलिंगशी रिलेटेड आहे. डेप्रिसिएशन ऑन असेट जी आहे, तर हा जो आहे असेट वापरून काय होते, खराब होते. तर त्याच्यावर काय केलं जातो, म्हणजे एक प्रकारे
आपण काय म्हणू शकतो की डेप्रिशिएशन चार्ज केला जातो. अशा स्वरूपाचं पद असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ते दर्शवायचं. त्यानंतर लोडिंग चार्जेस आहे, हा आपण सेलिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणू शकतो. ऑडिट फी आहे, हा ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड खर्च आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर पुढे मी सांगतो आहे थोडेसे जे पद आहेत इथे जागा कमी पडते, त्याच्यामुळे आपण याला मोडून घेऊ सध्याचं. त्यानंतर ऑडिट फी नंतर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणजे हा एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस जो आहे हा मनोरंजन खर्च आहे. ऑफिसमध्ये जे एम्प्लॉईज आहेत तर काय होतं, दिवसभर बसून बसून बोर होऊ शकतात. तर त्यामुळे ऑफिसमध्ये काही टी व्ही असेल किंवा इतर काही कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे पार्टनरशिप फर्मच्या अंतर्गत काही प्रोग्राम्स वगैरे अरेंज केले जात असतील, तर हा जो एंटरटेनमेंट खर्च आहे हा त्याच्याशी रिलेटेड खर्च असणार आहे. त्यानंतर हा जर अशा प्रकारचा खर्च असला तर हा सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहे. हा एक प्रकारे ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड हा एक्सपेन्सेस येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे सांगतोय तुम्हाला टू रिपेअर्स. रिपेअर्स, रिन्युअल्स, अँड मेंटेनन्स. अशा स्वरूपाचा जर खर्च असेल, एक्सपेन्सेस असेल, तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवला जातो. रिपेअर्स म्हणजे काय आहे की दुरुस्तीचा खर्च. काही इक्विपमेंट्स असतील, काही गोष्टी रिपेअर्स कराव्या लागतात ज्या ऑफिसमध्ये बिघडतात, तर रिपेअरिंगचा खर्च. काही रिन्युअल करावे लागतात, म्हणजे काही ज्या वस्तू आहेत ह्या खराब होऊन जातात, त्या जागी दुसऱ्या बसवाव्या लागतात किंवा त्याला रिन्यू करावं लागतं, तर अशा वस्तूंसाठी आलेला रिन्युअलचा खर्च. त्यानंतर मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स म्हणजे देखभाल किंवा दुरुस्ती, रखरखाव आपण त्याला म्हणू शकतो. तर याच्यासाठी आलेला जो खर्च आहे एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला घ्यावा लागत असतो. त्यानंतर पुढचं पद येणार आहे इंटरेस्ट ऑन लोन. टू इंटरेस्ट ऑन लोन. विद्यार्थी मित्रांनो, जे काही पार्टनरशिप फर्म काय करते, लोन घेते कधी कधी एखाद्या ठिकाणावर, तर त्याच्यावर पार्टनरशिप फर्मला व्याज द्यावं लागते, इंटरेस्ट द्यावं लागते. तर अशा स्वरूपाचा जर खर्च असेल तर हा येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर टू सन्ड्री अँड मिससेलेनियस एक्सपेन्सेस. सन्ड्री अँड किंवा मिससेलेनियस एक्सपेन्सेस. आता सन्ड्री म्हणजे काय, विविध किंवा किरकोळ सुद्धा आपण म्हणू शकतो. मिससेलेनियस जो आहे, मिससेलेनियसचा जो अर्थ आहे, तर हा सुद्धा आपण काय करू शकतो की मिससेलेनियस म्हणजे वेगवेगळा किरकोळ स्वरूपाचा जो खर्च आहे, सन्ड्री आणि मिससेलेनियस एक्सपेन्सेस जे असतील तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण डेबिट साईडला आपण घेणार आहोत. तर आता याच्यामध्ये मिससेलेनियस म्हणजे काय होते की मिससेलेनियस म्हणजे विविध किंवा किरकोळ आपण म्हणू शकतो. जसं सन्ड्रीचा आपण अर्थ घेऊन आलो तसंच आपण मिससेलेनियसचा सुद्धा अर्थ आपण घेऊ शकतो. सन्ड्री म्हणजे विविध, मिससेलेनियस म्हणजे सुद्धा विविध किंवा किरकोळ खर्च जे काही असतील ते, तर ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
पुढे मी सांगतोय तोपर्यंत हे पद मी मोडून घेतोय, कारण आपल्याला जागा कमी पडते. तर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, रिपेअर अँड रिन्युअल्स, मेंटेनन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, इंटरेस्ट ऑन लोन असलं तरीही, सन्ड्री अँड मिससेलेनियस एक्सपेन्स असलं तरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ही जी पदं आहेत हे आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे सध्या आपणास स्ट्रक्चर समजून सांगत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं, आणि अतिशय सोपी असं हे स्ट्रक्चर आहे. थोडंसं तुम्हाला मोठं वाटत असेल सुरुवातीला, पण हळूहळू हे सगळं तुम्हाला अगदी इझी वाटायला लागेल. आता याच्यामध्ये सन्ड्री अँड मिससेलेनियस एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर आता त्याच्यामधले जे पद आहे तर हे आहे कन्व्हेयन्स, VEYANC, कन्व्हेयन्स. आता याचा अर्थ काय आहे की याला काय म्हटलं जाते, हा एक वाहन भत्ता आहे. कन्व्हेनियन्स मीन्स काय, वाहन भत्ता. काही जे ड्रायव्हर असतात, गाडी चालवतात, तर त्याला जे काही त्याचं रेम्युनरेशन दिलं जात असेल, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही अलाउन्सेस दिले जातात, भत्ते दिले जात असतात, तर त्याला म्हटलं जाते कन्व्हेनियन्स. आणि हा सुद्धा पार्टनरशिप फर्मचा एक काय असतो, एक खर्च आहे. त्याच्यामुळे याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकलं जाते. उदाहरणार्थ ड्रायव्हरला जेवणासाठी काही भत्ता वगैरे दिला जात असेल तर तो हा याच्यामध्ये येणारा कन्व्हेनियन्समध्ये, किंवा प्रवास भत्ता वगैरे आहे. त्यानंतर लॉस बाय फायर, लॉस बाय फायर आहे. त्याच्यानंतर टू लॉस बाय थीफ्ट, आहे. त्यानंतर टू लॉस इन ॲक्सिडेंट, हे जे पदं आहेत, तर ही जी पदं आहेत ही तिन्ही पदं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला दर्शवावे लागतील. कारण काय आहे, रिझन काय आहे की आगीमुळे नुकसान झालं आहे, लॉस बाय फायर. त्यानंतर लॉस बाय थीफ्ट, लॉस इन ॲक्सिडेंट, आगीमुळे, चोरीमुळे आणि अपघातामुळे म्हणजे ॲक्सिडेंटमुळे, या तिन्ही गोष्टीमुळे काय झालं, जे काही लॉस झालेला असेल हा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवावा लागतो. म्हणजेच तो पार्टनरशिप फर्मचा काय आहे, एक प्रकारे खर्चच आहे, नुकसान म्हणजे. तर हे तिन्ही प्रकारे जे काही झालेले नुकसान असतात, लॉसेस असतात, तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला दर्शवावे लागतात. त्यानंतर टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड as free samples, आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे फ्री सॅम्पल्स, आता कधी कधी काय होते की पार्टनरशिप फर्म जे आहे तर यांच्याकडे जे काही कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट असतील ते जर विकायचे असले तर कधी कधी लोक आधी ते घेत नाही. तर लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी आधी ती वस्तू जी आहे तुमची ते वापरून बघू द्या, आम्हाला चांगली वाटली तर आम्ही ते घेऊ. मग त्यासाठी त्यांना काही फ्री सॅम्पल्स द्यावे लागतात, काही वापरायसाठी त्यांना यूज करण्यासाठी काही फ्री सॅम्पल्स, मोफत नमुने त्यांना द्यावे लागतात. आणि मग त्याचे काही आपल्याला पैसे मिळत नाहीत पार्टनरशिप फर्मला, ते एक प्रकारे काय असते, नुकसानच असते. म्हणून जे काही फ्री सॅम्पल्स, जे काही कुठल्या प्रकारच्या वस्तू वाटप केल्या जात असतील किंवा गुड्स डिस्ट्रीब्यूट केले जात असेल फ्री सॅम्पल्स म्हणून, तर ते एक प्रकारे लॉसच असते. आणि त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते येणार आहे. तर अशा प्रकारचं पद टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स असलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा इफेक्ट तुम्हाला घ्यावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पदे मी तुम्हाला सांगतो त्यासाठी हे मोडून घेतोय आधी.
आता विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या पुढचं जे पद आहे ते आहे कमिशन अलाउड टू कमिशन allowed to commission allowed as to commission allowed oblique given. आता इथे काय असतं की हा कमिशन जो आहे, कमिशन अलाउड म्हणजे काय की कमिशन दिलेलं आहे, म्हणजे जे कमिशन आहे, कमिशन हे दिलेलं आहे. कमिशन दिलेलं असेल तर पार्टनरशिप फर्मचे पैसे जाणार आहेत कमिशनच्या स्वरूपात. त्यामुळे हा काय एक प्रकारचा खर्च असतो, एक्सपेन्सेस आहे, म्हणून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दर्शवलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे टू डिस्काउंट अलाउड आता डिस्काउंट दिला असेल तरी काय होते, लॉसेस होणार आहे पार्टनरशिप फर्मचा. आता याच्यामध्ये काय होते की एखादी जी वस्तू आहे, एखादी वस्तू 100 रुपयाची असेल, ते आपण दुसऱ्याला विकायची आहे, तर कधी कधी काय करतो आपण की एखादी 100 रुपयाची वस्तू आपण त्याला 80 रुपयाला देतो, 80 रुपीजला आपण त्याला देतो आहे. म्हणजे हा जो 20 रुपीज आपण जे कमी घेतोय ते पुढील व्यक्तीकडून, त्याला काय म्हटलं जाते, आपण त्याला डिस्काउंट अलाउड केलेला आहे, म्हणजे त्याला डिस्काउंट दिलेलं आहे. त्याला कसं दिलं आहे, त्याला ऑफर दिलेला आहे, म्हणजे त्याच्याकडून आपण 20 रुपये काय करत आहे, कमी घेत आहे, किंवा 20 रुपीज आपण कमी घेत आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंवरती, वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनवरती आपण जर डिस्काउंट देत असू, किंवा पार्टनरशिप फर्म त्यांना डिस्काउंट देत असेल लोकांना, तर तो डिस्काउंट अलाउड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा काय आहे, कारण तेवढे पैसे मग यांना कमी येतात ना. हा एक प्रकारचा काय असतो, एक प्रकारे लॉसच आहे, किंवा एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तो घेतला जातो. आणि कमिशन सुद्धा आहे, कमिशन सुद्धा दिले जाते, त्यामुळे तो सुद्धा एक प्रकारे खर्चच आहे. आता हे दोन्ही जे काही खर्च आहे, कमिशन अलाउड असेल, डिस्काउंट अलाउड असेल, हे सेलिंगशी रिलेटेड आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड हे खर्च याच्यामध्ये येतात, किंवा एक्सपेन्सेस येतात. त्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यामध्ये त्याच्या आधी एक अलाउन्सेस आहे, टू अलाउन्सेस. अलाउन्सेस म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते. जे कर्मचारी असतील, एम्प्लॉईज असतील, त्यांना वेगवेगळ्या सॅलरीच्या व्यतिरिक्त, पगाराच्या व्यतिरिक्त त्यांना काही अलाउन्सेस दिले जात असतात. मग तो महाग DNS अलाउन्सेस असेल, त्याच्यानंतर इतर कुठल्या प्रकारचे अलाउन्सेस असतील, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असेल, किंवा इतर एज्युकेशनल अलाउन्सेस असेल, तर अशा प्रकारचे अलाउन्सेस दिले जातात. मग याच्या माध्यमातून पार्टनरशिप फर्मचा काय होतो, पैसा निघून जातो. म्हणजे हा पार्टनरशिप फर्मचा काय आहे, एक प्रकारे एक्सपेन्सेस आहे. म्हणून जर अलाउन्सेस दिलेले असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ते घेणार आहे. तर हे सुद्धा इथे घ्यायचे आहे. हा एक प्रकारे आपण म्हणजे सेलिंगशी रिलेटेड खर्च आपण त्याला म्हणू शकतो. जे काही सेलर्स असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस दिले जात असतात. त्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट. तर मी तुम्हाला सांगणार आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय होते, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्हाला सांगतो आहे की ज्याही काही पार्टनरशिप फर्मला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सेल करायच्या आहेत, विकायच्या आहेत, तर त्या तशा विकल्या जाणार नाही, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असते. तर त्यासाठी काय केलं जाते की वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात केली जाते, ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटवर वेगवेगळ्या प्रकारचा खर्च सुद्धा पार्टनरशिप फर्मचा होत असतो. तो ॲडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड जो काही खर्च आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. कारण आजकाल आपल्याला जर सेलिंग वाढवायची असली तर ॲडव्हर्टाइजमेंट हे एक महत्त्वाचं माध्यम आपल्याला असतं. तर ॲडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड जो काही एक्सपेन्सेस असेल तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर तुम्हाला सांगतो आहे इथं
टू कॅरेज आउटवर्ड आहे, टू कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड. आता हा जो कॅरेज आउटवर्ड आहे, कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय आहे की ज्या वस्तू असतात, जो स्टॉक आहे, तर हा आपल्याला मार्केट जिथे असेल तिथे तो नेऊन विकावा लागतो किंवा सेल करावा लागतो. मग आता एवढा सगळा स्टॉक आपण नेणार कसा? त्यासाठी ट्रक असतात, त्याच्यानंतर गाडी असेल तर त्याच्यामध्ये तो भरून आपण तो नेणार आहे. तर त्यासाठी त्याला काय म्हटलं जाते की विक्रीवरील वाहतूक खर्च साध्या भाषेमध्ये. तर कॅरेज आउटवर्ड म्हणजे विक्रीवरचा वाहतूक खर्च आहे. कारण स्टॉक नेण्यासाठी, माल नेण्यासाठी गाडी किंवा ट्रक 407 याचा आपल्याला काय करावा लागतो? यूज करावा लागत असतो. तर याला साध्या भाषेमध्ये विक्रीवरचा वाहतूक खर्च आपण म्हणणार आहे. आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवणार आहे. तर हे कशाशी रिलेटेड पद आहे? ॲडव्हर्टाइजमेंट असेल, कॅरेज आउटवर्ड असेल, हे सेलिंगशी रिलेटेड आहे. सेलिंगशी रिलेटेड हा एक्सपेन्सेस येणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टू सेल चार्जेस आहे, टू सेल चार्जेस, टू सेल चार्जेस आहे. आता सेल चार्जेस म्हणजे काय? विक्रीवरचा खर्च असं आपण म्हणू शकतो. विक्रीवरचा जो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खर्च येत असतील, चार्जेस येत असतील, तर ते याच्यामध्ये येतील सेल चार्जेसमध्ये. हा सेलिंगशी रिलेटेड खर्च आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही पदं आता इथे बसत नाही आहेत, त्याच्यामुळे आपण जागा मोकळी करण्यासाठी हे पदं जे आहेत हे आपण पुसून घेणार आहोत, क्लीन करणार आहोत. ही सध्या आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपली डेबिट साईड चालू आहे. डेबिट साईडला जे जे वेगवेगळ्या प्रकारचे पदे येतात ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून सांगण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. अतिशय डीपली तुम्हाला ते पद मी समजून सांगत आहे, जेणेकरून पुढे चालून आपणास कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम्स आलाच नाही पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेल चार्जेस आपलं झालं होतं, त्यानंतर येणार आहे टू बॅड डेट. हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच येतील, बॅड डेट्स. आता बॅड डेट्स म्हणजे काय की बुडीत कर्ज आपण त्याला म्हणू शकतो. आता काय होतंय की पार्टनरशिप फर्म जे आहे, तर पार्टनरशिप फर्मचे काही ग्राहक असतात. आता सगळेच ग्राहक जे आहेत हे चांगले नसतात. काही ग्राहकांना काही वस्तू जर विकल्या त्याचे पैसे नगदी मिळतात, परंतु काही पैसे हे अडकलेले असतात काही लोकांकडे. कारण काहीची विक्री आहे उधारीवर झालेली असते पार्टनरशिप फर्मची. मग ते ग्राहक जे आहेत उधारीवर माल घेऊन घेतात, स्टॉक घेऊन घेतात, परंतु पैसे मात्र लवकर भरत नाहीत पार्टनरशिप फर्मकडे. तर त्याला काय म्हटलं जाते? त्याला बुडीत कर्ज असं म्हटलं जाते, किंवा त्याला बॅड डेट्स असं त्याला म्हटलं जाते. म्हणजे ते पैसे पार्टनरशिप फर्मला भेटू सुद्धा शकतात किंवा ते बुडू सुद्धा शकतात, त्याच्यामध्ये दोन्ही शक्यता आहेत. तर त्यामुळे त्याला म्हटलं जाते बॅड डेट्स. आणि हे बॅड डेट्स असेल तर हे पार्टनरशिप फर्मच्या डेबिट साईडला इथे दर्शवायचं, इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे आपण दर्शवायचं असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं बॅड डेट्स. त्यानंतर टू एक्सपोर्ट ड्युटी, टू एक्सपोर्ट ड्युटी. आता एक्सपोर्ट ड्युटी जी आहे, आता एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे काय की निर्यात शुल्क. म्हणजे आपल्याला आपल्या पार्टनरशिप फर्ममधील जे काही प्रोडक्ट्स आहेत, जो काही स्टॉक आहे किंवा माल आहे, हा आपल्याला विदेशामध्ये, बाहेर देशामध्ये जर विकावायचा असेल तर आपल्याला जो काही बॉर्डरवरती जो काही टॅक्स लागतो त्याला काय म्हटलं जाते? एक्सपोर्ट ड्युटी असं त्याला म्हटलं जाते. हे जे पद असेल हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला घ्यावं लागेल. आणि हे सुद्धा काय म्हणू शकतो आपण? एक प्रकारे सेलिंगशी रिलेटेड आहे. त्यानंतर टू टॅक्स आहे, टू टॅक्स. आता हे जे टॅक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे टॅक्सेस सुद्धा आपण काय करणार आहे? वेगवेगळ्या गोष्टींवर टॅक्स भरावे लागतात. तर हा सुद्धा एक्सपेन्सेस असतो पार्टनरशिप फर्मचा. त्यामुळे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेणार आहे शॉर्टमध्ये. त्यानंतर टू जनरल एक्सपेन्सेस, टू जनरल एक्सपेन्सेस, टू जनरल
एक्सपेन्सेस म्हणजे हा सामान्य खर्च असतो. काही चिल्लर चाललर जे काही खर्च असतील, सामान्य खर्च असतील, तर ते खर्च याच्यामध्ये येणार आहे जनरल एक्सपेन्सेसमध्ये. हे सुद्धा जे पद आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस आहे. टू ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस याला काय म्हटलं जाते? याला व्यापार खर्च असं म्हटलं जाते. व्यापाराशी रिलेटेड जो काही खर्च आहे तर हा आहे. म्हणजे एक प्रकारे आपण याला सेलिंगशी रिलेटेड खर्च आपण म्हणू शकतो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड. तर हा खर्च ट्रेड एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेत असतो. त्यानंतर टू लिगल चार्जेस आहे. टू लिगल चार्जेस, टू लिगल चार्जेस, लिगल चार्जेस असेल तर सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हे पद आपल्याला घ्यायचे आहेत. लिगल चार्जेस म्हणजे कायद्याचा खर्च. कधी कधी काय होते की काही लोकांसोबत पार्टनरशिप फर्मच्या झंझटी तयार होतात, काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यावेळेला वकील वगैरे नेमावा लागतो. म्हणजे काय होतं की कायद्याचा खर्च चालू होऊन जातो. त्याला लिगल चार्जेस असं म्हटलं जाते, कारण वकिलाला फीस वगैरे द्यावी लागते. तर लिगल चार्जेस जे काही असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला विद्यार्थी मित्रांनो ते येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे पद आहेत मी सध्या हे मोडून घेतो आहे. इथे अधिक आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले जे काही पद आहेत तर ते राहिलेले पद सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो आहे. आता काय राहिलं आपलं? आता राहिलं लिगल एक्सपेन्सेस झालं. प्रोफेशनल चार्जेस आहेत. टू प्रोफेशनल चार्जेस. आता प्रोफेशनल चार्जेस असेल तर हे जे पद आहे म्हणजे प्रोफेशनल म्हणजे काय, एकदम काही लोक काय असतात की प्रोफेशनल असतात किंवा एक व्यावसायिक असतात अतिशय. तर जे काही प्रोफेशनल चार्जेस असतील तर ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे अतिशय व्यावहारिक काही लोक वागतात. तर काही गोष्टींच्या संदर्भात प्रोफेशनल चार्जेस पार्टनरशिप फर्मला येतात. तर जे काही प्रोफेशनल चार्जेस असतील ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेणार आहोत. त्यानंतर टू बँक चार्जेस, टू बँक चार्जेस. आता बँक चार्जेस जे आहे तर याच्यामध्ये काही वेळेला पार्टनरशिप फर्मला काही बँकिंगचा सुद्धा खर्च करावा लागतो. जो कुठला बँकिंगशी रिलेटेड खर्च असेल म्हणजे हा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड खर्च येणार आहे असं आपण याला म्हणू शकतो. बँक चार्जेस तर जे काही येतील तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ते घेणार आहोत. त्यानंतर टू सोलिसिटर्स फी, सोलिसिटर्स फीज. हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, सोलिसिटर्स मीन्स काय, एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो, आता सोलिसिटर्स फी जे आहे तर याला काय म्हणू शकतो की आपण काही लोकांकडून कायदेविषयक म्हणजे लॉयर आहे, वकील आहे, वकिलांकडून आपण काही सेवा घेतो कायदेविषयक. तर त्यासाठी त्यांना दिलेले शुल्क त्याला म्हटलं जाते सोलिसिटर फीज. आता याच्यामध्ये मुख्यतः कायदेशीर सल्ला आपण घेतो, काही कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड माहिती आपण वकिलांकडून घेतो. त्यानंतर काही असेट्सशी रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन असतात तर त्याच्याशी रिलेटेड आपण त्यांच्याकडून काही सल्ला घेत असतो. सॉलिसिटर फीज म्हणजे काय, तर वकिलांकडून आपण काही गोष्टींच्या संदर्भात काय करतो, कायदेशीर सल्ले घेत असतो. तर त्याच्या संदर्भात त्याला दिलेली फीज याला सॉलिसिटर्स फीज असं म्हटलं जाते. आणि इथे हे तुम्हाला प्रोफेशनल चार्जेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याला अधिक स्पष्ट शब्द जर सांगायचं झालं तर CA असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील, कन्सल्टंट असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर, IT कन्सल्टंट यासारख्या व्यक्तींकडून जेव्हा सेवा घेतल्या जातात, सर्व्हिसेस घेतल्या जातात तेव्हा त्यासाठी दिले जाणारे
चार्जेस म्हणजे प्रोफेशनल चार्जेस होय. मी प्रोफेशनल चार्जेस म्हणजे मी आपणास परत सांगतो आहे की काही CA लोक आहेत, काही लॉयर्स किंवा वकील्स असतील, डॉक्टर्स असतील, कन्सल्टंट असतील, आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर्स आहेत, IT कन्सल्टंट यासारख्या व्यक्तींकडून जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा घेतल्या जातात किंवा सर्व्हिसेस घेतल्या जातात, तेव्हा त्यासाठी दिले जाणारे चार्जेस त्याला काय म्हटलं जाते? प्रोफेशनल चार्जेस होय. तशा प्रकारचे प्रोफेशनल चार्जेस सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण दर्शवतो. बँक चार्जेस सुद्धा आपण इथे दर्शवतो आणि सॉलिसिटर फीस सुद्धा आपण इथे दर्शवतो. सॉलिसिटर फीस म्हणजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की कायदेशीर सेवांसाठी दिले जाणारे शुल्क. म्हणजे काही वेळा आपण वकिलांकडून, लॉयर्सकडून आपण काही गोष्टींच्या संदर्भात त्यांच्याकडून काउन्सिलिंग घेत असतो, सल्ला घेत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टू सेकंडरी पॅकिंग चार्जेस याच्यामध्ये येतील. टू सेकंडरी पॅकिंग चार्जेस याच्यामध्ये येणार आहे. तर हे जे काही सेकंडरी पॅकिंग चार्जेस जे काही असतील हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड येणार आहेत. तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर याच्यामध्ये येणार आहे टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट. तर हे सुद्धा पद याच्यामध्ये येणार आहे. कुठलं? टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट. म्हणजे फिक्स असेट म्हणजे काय? स्थिर संपत्ती. ज्या असेट स्थिर असतात, ज्या संपत्त्या स्थिर असतात, फिक्स असेट जे कुठले असते, तर त्याच्या विक्रीवर येणारा जो लॉस आहे हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता हे झाले आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जी काही पदे येतात वेगवेगळ्या प्रकारची, ते पदे मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या प्रकारचे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कुठले कुठले पदे येतात? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसशी रिलेटेड येतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 भाग सांगितले होते. जो पहिला आहे तर त्याच्यामध्ये ऑफिसशी रिलेटेड खर्च सांगितला होता, नंतर ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगितलेले होते. तर हे सगळ्या प्रकारचे खर्च किंवा एक्सपेन्सेस आपण इथे दर्शवलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मी इथे तुम्हाला सांगतो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. आता इकडे पदं जास्त नाही आहेत, फक्त डेबिट साईडला खूप जास्त प्रमाणात पदं आपल्याला बघायला मिळाले. आता इथे क्रेडिट साईडला बिलकुल जवळपास 7-8 पदच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पदं नाही आहेत. आता इथे काय करायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय दर्शवलं जाणार आहे? तर इनडायरेक्ट इन्कम आपण इथे दर्शवणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे? या ठिकाणी आपण काय करणार आहे? जो ग्रॉस प्रॉफिट आहे, हा ग्रॉस प्रॉफिट आपण इथे लिहून घेणार आहे. हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे, ग्रॉस प्रॉफिट इथे लिहायचा BD. आता हा कुठून आणलेला आहे ग्रॉस प्रॉफिट? ग्रॉस प्रॉफिट हा आपण ट्रेडिंग अकाउंट्स मधून आणलेला आहे. हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असतो ग्रॉस प्रॉफिट. आणि ट्रेडिंग अकाउंटमधून जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट आला तर तो अशा पद्धतीने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊन यावा लागत असतो. आणि तो सगळ्यात पहिल्या ओळीवर लिहायचा असतो क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मग आता ट्रेडिंग अकाउंट आहे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला अशा प्रकारे जर प्रॉफिट असला ग्रॉस प्रॉफिट, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला अशा पद्धतीने आपणास घेऊन यावा लागतो. पण ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर क्रेडिट साईडला ग्रॉस लॉस असला तर तो कुठे लिहिणार आपण? तर तो आपण याच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण लिहिणार आहे डेबिट साईडला. इथे टू ग्रॉस लॉस असं आपण ते लिहिणार आहे. जर समजा पद असलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठलं ग्रॉस लॉसचं, तर ते आपण इथे ग्रॉस लॉस इथे लिहू आपण BD. म्हणजे
कुठून आणलं तर ट्रेडिंग अकाउंटमधून आणलेलं आहे. जर असलं तरची गोष्ट आहे. असलं तर इकडल्या साईडला लॉस दाखवला जाईल ट्रेडिंग अकाउंटमधला ग्रॉस लॉस, आणि इकडल्या साईडनं ग्रॉस प्रॉफिट दर्शवलेला असतो क्रेडिट साईडनं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असलं तर दर्शवायचं आणि नसलं तर राहू द्यायचं. आता इथे हा ग्रॉस प्रॉफिट आपण लिहून घेतलेला आहे इथं विद्यार्थी मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटमधला. आता त्याच्यानंतर येणार आहे बाय कमिशन रिसिव्ह. इकडले जे पद आहेत इथे येणार आहे बाय कमिशन रिसिव्ह. आता जर कमिशन प्राप्त झालं वेगवेगळ्या स्वरूपात, तर जे कुठलं कमिशन प्राप्त होईल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला लिहावं लागते. इथे आपण ते लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर बाय डिस्काउंट रिसिव्ह ऑब्लिक ऑन. आता विद्यार्थी मित्रांनो, बाय डिस्काउंट रिसिव्ड ऑन. आता डिस्काउंट प्राप्त झाला असेल, पार्टनरशिप फर्मला मिळाला असेल, तर तो आपल्याला इथे दर्शवायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण ते इनडायरेक्ट इन्कम आहे पार्टनरशिप फर्मसाठी. कमिशन रिसिव्ह झालं असेल तर ते इनडायरेक्ट इन्कम आहे, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवायचं आहे. डिस्काउंट जरी मिळाला किंवा रिसिव्ह झाला असेल तर तो आपण तिथेच लिहिणार आहे क्रेडिट साईडला. त्यानंतर बाय इंटरेस्ट रिसिव्ह इंटरेस्ट मिळाला असेल, व्याज मिळालं असेल. कधी कधी पार्टनरशिप फर्म काय करते की पार्टनरशिप फर्म पैसे कर्जाऊ देत असेल, लोन देत असेल आणि त्याच्यावर ते इंटरेस्ट मिळालेलं असेल पार्टनरशिप फर्मला, तर ते इकडल्या साईडनं लिहायचं आहे, ती इनडायरेक्ट इन्कम आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बाय डिव्हिडंड रिसिव्ह. आता जे कुठल्या प्रकारचा डिव्हिडंड आहे, लाभांश आहे, डिव्हिडंड म्हणजे लाभांश, तर हा डिव्हिडंड आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो लिहावा लागतो. कंपनीला जर नफा झाला असेल तर त्यावेळेला कंपन्या असतील किंवा आता काय होते की पार्टनरशिप फर्म जे आहे, तर पार्टनरशिप फर्म आपल्याकडचा जो पैसा आहे हा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असेल, गुंतवत असेल. कंपनीला ज्या वेळेला प्रॉफिट होतो, नफा होतो, त्या कंपन्या काय करतात, तर त्यांचे जे काही शेअर होल्डर असतात कंपन्यांचे, त्यांना काय करतात, डिव्हिडंड देत असतात. मग हे पार्टनरशिप फर्म सुद्धा एखाद्या कंपनीचं शेअर होल्डर असू शकते. तर या पार्टनरशिप फर्मला अशा स्वरूपात जर डिव्हिडंड मिळाला तर त्याची एंट्री इथे होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, डिव्हिडंड रिसिव्ड म्हणून. त्यानंतर बाय रेंट रिसिव्ड. आता इथे रेंट रिसिव्ड म्हणजे भाडं मिळालं. जर वेगवेगळ्या प्रकारचे जर रेंट मिळालेले असतील पार्टनरशिप फर्मला, तर जे कुठल्या प्रकारचे मिळतील ते आपण इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण दर्शवणार आहोत. त्याच्यानंतर एक पद आहे, तर याच्यामध्ये आता इथे दोन पद आहेत. इथे आपण हे सध्याच्या मोडून घेतो आहे आणि इथे मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे येणार आहे बाय सन्ड्री ऑब्लिक मिससेलेनियस. रिसिप्ट हे याच्यामध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये काय होते की विविध प्राप्ती, आपण त्याला साध्या भाषेमध्ये म्हणू शकतो, किंवा किरकोळ प्राप्ती जे काही असेल तर ती आपल्याला इथे दर्शवायची आहे. त्यानंतर बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट.
आता एखादी संपत्ती जी आहे, एखादी संपत्ती किंवा असेट आहे ती जर विकली आणि त्याच्यावर जर नफा झाला, एखादी असेट जर सेल केली किंवा विकली, त्याच्यावर जर प्रॉफिट झाला असेल, नफा झाला असेल, तर अशा स्वरूपात ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे दर्शवणार आहे. कोणत्या नावानं? बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट या नावानं दर्शवणार आहे. आणि हे जे सन्ड्री ऑब्लिक मिससेल्युनियस रिसिप्ट आहे, याला काय म्हटलं जाते? विविध प्राप्ती. म्हणजे विविध स्वरूपात काही किरकोळ स्वरूपात, विविध स्वरूपात काही जे काही उत्पन्न पार्टनरशिप फॉर्मला होतात ते इथे दर्शवले जाते सन्ड्री अँड मिससेल्युनियस रिसिप्टच्या स्वरूपात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो आहे की आता हे जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले तुम्हाला डेबिटचे सगळे पदे मी तुम्हाला सांगितले आहेत. त्यानंतर इथे क्रेडिटचे सुद्धा सगळे पदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इथे डेबिट साईडला काय केलं जाते? तर डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दर्शवलेले असतात. त्याच्यामध्ये आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये 3 प्रकारचे आपण घेतो. त्याच्यामध्ये ऑफिसशी रिलेटेड, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आणि त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आपण त्याच्यामध्ये घेत असतो. आणि इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, तर याच्यामध्ये इथे ही जी क्रेडिट साईड आहे, त्या क्रेडिट साईडला आपण इनडायरेक्ट इन्कम आपण घेत असतो. काय घेतो आपण? क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम घेतो. आणि त्याच्यामध्ये ही जी काही 7-8 पदे मी तुम्हाला सांगितली आहे, त्याच्यामध्ये कमिशन रिसिव्ड असेल, त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड असेल, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड असेल, त्याच्यानंतर सन्ड्री ऑब्लिक मिससेल्युनियस रिसिप्ट असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. ही जी काही पदं असतील, तर ही पदं आपल्याला कुठे घ्यायची आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला घ्यायची आहे. तर डेबिट साईडला कुठल्या प्रकारची पदं येतात? एकदा मी तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करून देतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतं सॅलरीज अँड वेजेस, रेंट अँड रेट्स, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग, टेलिफोन, पोस्टेज आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, डेप्रिसिएशन ऑन असेट, लोडिंग चार्जेस, ऑडिट फी, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस आहे, रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स आहे, इंटरेस्ट ऑन लोन आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस आहे किंवा मिससेल्युनियस एक्सपेन्सेस आपण त्याला म्हणतो, कन्व्हिनियन्स आहे, त्यानंतर लॉस बाय फायर आहे, लॉस बाय थिफ्ट आहे, लॉस इन ॲक्सिडंट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स आहे, कमिशन अलाउड आहे किंवा गिवन म्हणतो आपण त्याला, डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, सेल चार्जेस, बॅड डेट्स, त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी, टॅक्स आहे, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस, सोलिसिटर फीज, सेकंडरी पॅकिंग चार्जेस, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट. तर ही जी काही पदं आहेत, ही पदं आपण कुठे दर्शवतो? जे तुम्हाला आता सांगितले हे सर्व आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवत असतो. आणि क्रेडिट साईडला कुठल्या प्रकारची पदं दर्शवतो? तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कमिशन रिसिव्ड असतील, त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे, डिव्हिडंड रिसिव्ड आहे, रेंट रिसिव्ड आहे, त्यानंतर सन्ड्री किंवा मिससेल्युनियस रिसिप्ट असेल आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. ही जी काही पदं आहेत ही आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवत असतो. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम आपण दर्शवत असतो. आणि इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवत असतो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये ऑफिसशी रिलेटेड, ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड सगळ्या प्रकारची पदं आपण इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवत असतो. आता काय करायचं? आता आपण पूर्ण जे आहेत तर ट्रेडिंग अकाउंटचे पूर्ण पदं आपण लिहून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे हे जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी काही सगळी पदं आहेत हे आपण लिहून घेतलेली आहेत. आणि इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची सर्व पदं आपण लिहून घेतलेली आहेत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आता आपण पाहायचं की याच्यामध्ये कुठली बाजू मोठी आहे. तर याच्यामध्ये हे जे रफ कॅल्क्युलेशन करायचे, रफवर लिहायचं की अगोदर म्हणजे दोन्ही साईडच्या तुम्ही काय करायचे, ॲडिशन करायचं, कोणती साईड मोठी येते त्या याचा आधी तुम्हाला जजमेंट घ्यावं लागेल. तर इथे जजमेंट घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की याची क्रेडिट साईड मोठी येते, कुठली येते? क्रेडिट साईड मोठी येते, तर आधी काय करायचं, हे क्रेडिट साईडची ॲडिशन इथे लिहून घ्यायची. तीच ॲडिशन जी क्रेडिटची ॲडिशन आहे
तीच इथे लिहून घ्यायची डेबिट साईडला. इथे असं क्लोज करायचं त्याला 2 रेषा ओढून. आणि त्याच्यानंतर मग डेबिट साईडची जी काही ॲडिशन आलेली असेल तुम्ही ते रफमध्ये लिहिलेली आहे. मग ही ॲडिशन जी आहे डेबिटची, हे तुम्हाला ही जी काही ॲडिशन आहे क्रेडिटची, ते याच्यातून तुम्हाला मायनस करावी लागेल. तर इथे जो काही तुम्हाला डिफरन्स येणार आहे, हा डिफरन्स तुम्हाला इथे लिहावा लागेल. या डिफरन्सला काय नाव द्यायचं? जो डेबिटला डिफरन्स येईल तर त्याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो काय करायचं. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्या दोन्ही साईडच्या ॲडिशन तुम्ही रफमध्ये करून घ्या. मग जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आलेली आहे, तर अगोदर क्रेडिट साईडची ॲडिशन लिहून घ्यायची. हीच ॲडिशन इथे आणायची आहे. आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी डेबिट साईडची जी ॲडिशन तुम्ही रफमध्ये लिहिली होती, ती ॲडिशन तुम्हाला ही जी क्रेडिटची ॲडिशन आहे त्यातून तुम्हाला मायनस करावी लागेल. मग इथे जो डिफरन्स येणार आहे या डिफरन्सला म्हणावं लागेल तुम्हाला टू नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट काय करायचा असतो? हा ट्रान्सफर करायचा असतो. कुठे ट्रान्सफर करायचा असतो? तर इथे लिहायचा टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. हा जो नेट प्रॉफिट आहे, हा नेट प्रॉफिट हा ट्रान्सफर करायचा असतो पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला. त्यानंतर आता कधी कधी काय होणार आहे, कधी कधी असं होईल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड मोठी येणार आहे. जेव्हा तुम्ही रफमध्ये कॅल्क्युलेशन लिहिले होते डेबिट साईड मोठी, कधी कधी क्रेडिट साईड लहान येऊ शकते. मग जी मोठी येईल ती आधी लिहून घ्यायची असते त्याची ॲडिशन. मग आता समजा डेबिट साईड जर मोठी आली तुमची रफमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर, तर अगोदर तुम्ही डेबिट साईडची काय करायची? ॲडिशन लिहून घ्यायची. मग ही ॲडिशन इकडे घेऊन जायची. मग इकडे लिहून घ्यायची हीच ॲडिशन. मग इकडे ही यावेळेला ही क्रेडिट साईड लहान आलेली असेल. मग आता क्रेडिट साईड जर लहान आली त्या डेबिट साईडच्या ॲडिशनमधून ही क्रेडिट साईडची जी काही ॲडिशन आहे ती काय करायची? मायनस करायची. मग इकडल्या साईडला फरक येणार आहे. मग हा जो फरक येतो, हा जो डिफरन्स येतो, या डिफरन्सला तुम्ही नाव देऊ शकता. त्याला काय नाव देऊ शकता? तर त्याला नाव देऊ शकता तुम्ही बाय नेट लॉस. आणि हा कुठे ट्रान्सफर करायचा आहे? तर त्याला ट्रान्सफर करायचं ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची डेबिट साईड मोठी आली असेल तर डेबिट साईडची काय करायची? ॲडिशन आधी लिहून घ्यायची. आणि हीच ॲडिशन इकडे लिहून घ्यायची क्रेडिट साईडला. आणि क्रेडिट साईड जर लहान असेल तर या क्रेडिट साईडची जी काही ॲडिशन असेल ती ॲडिशन या डेबिट साईडची जी काही ॲडिशन होती त्यातून मायनस करायची. मग इथे जो काही डिफरन्स येणार आहे क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, त्याला नाव द्यायचं बाय नेट लॉस. आणि हा जो नेट लॉस आला तर हा कुठे ट्रान्सफर करायचा? ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटला. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज हे पार्टनरशिप फॉर्मचं जे काही फायनल अकाउंट्स आहे याच्यामधलं मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करायचं आहे? आपण एकच काम करायचं आहे की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचं जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे. जर केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनमध्ये जाऊन ऑल करायचं आहे. आणि जे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की जे तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील आणि जे 12वी कॉमर्सला असतील, मग ते मराठी मीडियमला असो किंवा इंग्लिश मीडियमला असो, त्यांना सांगायचं की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर
यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावाने यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. जर विद्यार्थ्यांनी काय होणार आहे की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जर यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं तर विद्यार्थ्यांचा खूप सगळा फायदा होणार आहे. त्यांना अशा स्वरूपात हे जे काही अकाउंटशी रिलेटेड हे जे काही व्हिडिओज आहेत हे पाहता येतील आणि त्यांना घर बसल्या त्यांना शिक्षण मिळणार आहे. घर बसल्या त्यांना अकाउंट शिकता येईल. कॉलेजमध्ये जायची गरज नाही, ट्युशन क्लासेसमध्ये सुद्धा जायची गरज नाही. फक्त त्यांना हे काय करायचं आहे, हे व्हिडिओज बघायचे आहेत आणि ते बघण्यासाठी तुम्हाला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचं यूट्यूब चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशनमध्ये जाऊन ऑल करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या लेक्चर्सला आपण काय बघणार आहे, उद्याच्या लेक्चर्सला आपण पार्टनरशिपचं जे फायनल अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट आपण उद्याला बघणार आहे आणि त्याच्यानंतरच्या लेक्चर्सला बघणार आहे आपण बॅलन्स शीट. तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आज तुम्हाला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी आपल्याला समजून सांगितलं अतिशय साध्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी आपली रजा घेतो आहे. थँक्यू सो मच.